मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं गाव असेल रावेगाव मस्त असा गेटअप केला तुम्ही, एकदम छान वाटतं, मस्त। खारीद मसोबा आहे, या मसोबाची काठी आहे। मित्रांनो पाहू शकता तिन्ही गाड्या वर गेलेल्या आणि तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आणि आज आपण आलो आहोत ज्या ठिकाणी तिथं एक काठी परंपरा, जी जुनी परंपरा आहे, ती अजूनपर्यंत प्राचीन कालांपासून चालू असलेली परंपरा इथं आपल्याला पाहायला मिळेल। सो ही परंपरा आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठी परंपरा आहे। सो इथले लोकांनी म्हणजे रावे गावातील पेन येथे आपण आज जमणार आहोत। बहुतेक ब्लॉगर जेवढे पण यूट्यूबर्स असतील, जेवढे पण रील स्टार असतील, तेवढे इथं तुम्हाला पाहायला मिळतील। चला जाऊया, फुल जल्लोष असणार आहे रावेकरांचा आणि फुल ऑफ मजा येणार आहे। सो व्हिडिओमध्ये स्टे ट्यून राहा, तुम्हाला फुल एन्जॉयमेंट भेटणार आहे। चला तर जाऊया डायरेक्ट थेट आपण आता रावे गावात जाणार आहोत। तर मित्रांनो ही फुलं पाहू शकतात, मस्त अशी बहरलेली आहे। तशीच आजची काठी परंपरा पण बहरणार आहे, फुल ऑफ मजा येणार आहे, जल्लोष असणार आहे रावेकरांचा। आणि गाड्या तर भरपूर चाललेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। इकडून तुम्हाला जाताना बाईक्स, फोर व्हीलर्स भरपूर काय पाहायला मिळतील। चला तर डायरेक्टली जाऊया रावे गावात। मित्रांनो एंट्री झालेली आहे आणि मंदिर पाहू शकता, फुल ऑफ क्राऊड आहे। इकडं पण क्राऊड आहे आणि एक्सटर्नल जायला पण क्राऊड आहे। फॅमिली लागे तुझे दिवशी आमची ही यात्रा भरते। यात्रेचं 2 दिवस ही यात्रा असते। पहिल्या दिवशी असते ती म्हणजे जागरणीच्या दिवशी रावे गावचं स्वयंभू म्हसेश्वर महाराज आई रायबादेवीच्या भेटीला येतो। पण भेटीला आल्यानंतर बंधू टाकपाडा आळीतील सर्व जे कोणी लहान बाळकं असतील किंवा तरुण असतील, वयोवृद्ध मनुष्य असतील, ती सर्वच जण रायबादेवीच्या मंदिरामध्ये जयघोष करण्यासाठी जमलेले असतात। काल म्हणजेच 26 तारखेला जागरणीचा कार्यक्रम संपला आणि आजचा दिवस 27 एप्रिल रविवारचा दिवस, जत्रेचा दिवस उजाडला आहे। आपण पाहिलं तर सकाळपासूनच सगळ्यांचीच धामधूम इथे सुरू झालेली आहे। मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं गाव असेल रावेगाव, जिथे 150 ते 200 फुटीच्या तुम्हाला देवकाट्या पाहायला मिळतील। अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही गेलात तर एवढ्या उंचीच्या देवकाट्या तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाहीत। त्या फक्त आणि फक्त रावे गावातच पाहायला मिळतात। आणि म्हणूनच या यात्रेला काठ्यांची यात्रा असं सुद्धा म्हणलं जातं आहे। आणि या काठ्यांची यात्रा पाहण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील, अमरापूर विभागातील, पेण तालुक्यातील, रायगड जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण गावोगावातील, शहरातील सगळीच लोक या काठ्यांची जत्रा पाहण्यासाठी या रावे गावामध्ये आजच्या दिवशी येत असतात। तुम्ही जर पाहिलात थोड्याच वेळामध्ये म्हणजे जवळजवळ दुपारी 1 नंतर जर तुम्ही रायबादेवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये गेलात तर एक जनसमुदाय तुम्हाला तिथे पाहायला मिळेल। अखंड ज्याप्रमाणे एक महासागर, अथांग महासागर पसरलेला असतो, तसाच एक महासागर तुम्हाला त्या रायबादेवीच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल।
निळा, पिवळा आणि या दोघांच्याही मध्ये असणारा म्हणजे ज्यांचा पहिला मान असतोय तो देव माझा म्हसोबाचा लाल रंग तुम्हाला या अखंड परिसरामध्ये पाहायला मिळेल. आणि जर ही तुम्हाला मजा पाहायची असेल तर तुम्हाला दरवर्षी चैत्र अमावस्येच्या दिवशी या पेण तालुक्यातील रावे गावामध्ये यावं लागेल. देव माझा, देव माझा, म्हसेश्वर महाराज की, म्हसेश्वर महाराज की. धन्यवाद. मित्रांनो, इकडं वरची काठी आहे, ही सजवली जात आहे. हा दादू सजवतोय. दादूच नाव तुझं? कल्पेश पाटील. कल्पेश पाटील. दादू तुझा? उत्तम पाटील. उत्तम पाटील. हा वरचा दोरखंड असणार आहे, म्हणजे वरच्या काठीला लावणारा भाग असणार आहे ना. हा बघा, तुम्ही बघू शकता म्हसोबाचा वरच्या काठीचा दोर आहे तो आहे, म्हणजे जास्त जो सर्वात लांब काठी असणार आहे त्यालाच मान मिळतो. ही प्रथा तुम्हाला पाहायला मिळेल ह्या रावे गावाची. चला जाऊया. जर आत्तापर्यंत आपण या यात्रेचा आनंद घेतला नसाल, या सोहळ्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही उपस्थित राहिला नसाल, तर मी या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हा सर्वांनाच विनंती करेन की पुढील वर्षी नक्कीच तुम्ही आई रायबादेवीच्या यात्रेला भेट द्या. म्हणजेच तुम्हाला हा जो सोहळा असेल तो सोहळा प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवता येईल. धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता म्हसोबा ग्रुपची सेकंड काठी जी मधला गाभा असतो ती काठी सजवण्यात येत आहे आणि सजवण्याचा कार्यक्रम इथं चालू आहे. मित्रांनो, पाहू शकता जय खंडोबाची पालखी, मानाची पालखी मस्त अशी सजवलेली आहे आणि आतमध्ये इथं देव बसणार आहे. अजून सजावट नाही केली पण ऑलमोस्ट झालेली आहे, फक्त देव ठेवायचे बाकी आहे. तर मित्रांनो, फायनली पोहोचलो आहोत. खंडोबाचं जे देवस्थान आहे, जय खंडोबा यांचं देवस्थान पाहू शकता तुम्ही. कुलदैवत आहे, कुलदैवत धन्वंतरी, पिढापिढा जाणारी सर्व काही देव म्हणजे जी 5-6 देवं आहेत आपली कुलदैवतांपैकी ते तुम्हाला पाहायला मिळतात इथं. मस्त असं सजवलं आहे कारण आज त्यांचा मान आहे आणि अमावस्या पण आहे. सो पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, पाहू शकता जय श्रीराम पूर्ण क्राऊड आहे आणि खाली तुम्ही जय श्रीराम, जय श्रीराम. काय सागर शेठ व कैलास जा. सो इकडं पाहू शकता फुल ऑन क्राऊड आहे आणि काठी सजवली जात आहे. आणि हा बघा, हा शेवटचा टोक आहे, जो बुंदा आहे तो तिकडं पोचवला नाही, फुल्ली चालू आहे. मित्रांनो, पाहू शकता जय श्रीराम मस्त असं केलाय. काका काका मस्त असा गेटअप केला तुम्ही, एकदम छान वाटतं, मस्त वाटतोय. तुम्हाला कसं वाटतंय? आज काठी यात्रा आहे तुमची. वर्षाचा यात्रेचा दिवस रायबादेवीची उत्तम पालखी पण निघतो, यात्रा पण होतात आणि 3 काठ्यासुद्धा असतात, खंडोबाची, म्हसोबाची आणि रामाची. त्याचा उत्साह असल्यामुळे काहीतरी वर्षातून एकतरी एन्जॉय करावा त्याच्यासाठी जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आता थोडस तुमच्या काठीबद्दल काय सांगाल? आजचं काय प्लॅनिंग आहे? काय सांगाल जरा? आमची काठी उभारली 12 वाजता. गेल्या 2 वर्षापूर्वी सलग डबल 100 मारले, आता तिसऱ्यांदा पण मारू शकतो आम्ही. गेल्या वर्षी पण आपल्या थांबला. ह्या वर्षी सुद्धा त्यांचा आपली जी परंपरा आहे ती वर्षापूर्वीचं
आमची पहिल्यांदा रेती काढणं आणि शेती करणं काय असायचं. आणि मध्ये आमचा मसोबा वाचायचा आणि आमची कुलदेवी देवी ही भवानी माता हे असायची. आणि यांची यात्रा ही एप्रिलच्या दिवशी, चैत्र अमावस्येच्या दिवशी मोठ्या उत्साहानं लोक भरायची. मग या काठ्यांचं हे झालं. मग आमची मचवे असायची. मग मचव्यांचं काठ्या आणि परमान हे घेऊन आम्ही काठ्या उभ्या करायचो. मग ती कॉम्पिटिशन होऊन मोठी आहे. पण या काठ्यांचं एवढं हे मोठं आहे कारण आमच्यासारखे एमबीए झालेले माणसं आम्ही मॅनेजमेंटचं ह्याच्यामधून शिकतो. कारण ते किती वेळाने ती उभी करायची, किती वेळ लागला पाहिजे, नाही तर कशी मोडणार ती, हे लोक बघतात. पाठीमागे किती बळ असायला पाहिजे, पुढे किती बळ असायला पाहिजे आणि कसं असायला पाहिजे हे तुम्ही बघा. हे 2 तासाची यात्रा असते पण खूप मजा येतो आणि याच्यातूनच आम्ही मॅनेजमेंट शिकतोय. आम्ही मोठे इंजिनियर असू दे, एमबीए असू दे, यांना सांगतोय की हे 2 तासाची यात्रा बघा आणि तुम्ही मॅनेजमेंट शिका. कारण याच्यातून खूप मोठा त्यांना अभ्यास केला जातोय. कारण माणसं कशी गोळा होतात, माणसं कशी उभी करतात आणि काठी एवढी मोठी 300 मीटर किंवा 300 फुटाची काठी उभी कशी करायची त्याच्यासाठी एक प्रावीण्य असतो. तो या गावकऱ्यांकडे आहे. तो पूर्वीपासून 100 वर्षापूर्वीपासून ते करतात आणि अशा प्रकारे मोठ्या जल्लोषाने आम्ही यात्रा साजरी करतो आणि मोठ्या याच्यात हे करतो. याच्यामध्ये 3 काठ्या असतात. एक खंडोबाची, एक म्हसोबाची आणि एक श्रीरामाची. आमच्या याच्यामध्ये कुठलंही कॉम्पिटिशन नसतो, फक्त एक मजा असतो आणि ती मजा सादर करायची असते आणि देवाचं मोठं नामस्मरण करून आम्ही हे करून घेतो. धन्यवाद. मित्रांनो, आत्ताच क्राऊड तुम्ही पाहू शकता. इथंच काठ्या लागल्या जाणार आहेत. काठ्यांची अरेंजमेंट सध्या चालू आहे. या साईडला तुम्हाला जय खंडोबा दिसतोय, या साईडला जय श्रीराम आहे आणि मध्ये म्हसोबा असणार आहे. सो 3 काठ्या लाईनमध्ये लागणार आहेत आणि इथूनच सर्व जल्लोष तुम्हाला रावेकरांचा पाहायला मिळणार आहे. आणि पब्लिक आत्ताच पाहू शकता. अरेंजमेंट करतानाच एवढी पब्लिक आहे. याच्यानंतर अजून पब्लिक क्राऊड वाढणार आहे. इवन देऊळवरचा पूर्ण भरणार आहे माणसांनी. तर पाहू शकता तुम्ही क्राऊड.
जय श्रीराम काठी चाललेली आहे आणि ऑलरेडी दोघांच्या काठ्या गेलेल्या आहेत. तिसरी काठी आहे. मित्रांनो, इकडं वरचा टोक लावण्यात येत आहे. हा बघा, पाहू शकता. देव माझा म्हसोबा. आमची आता तिसरी. नमस्कार काका. नाव काका? बलराम बाले पाटील. ओके. आणि ही परंपरा कधीपासूनची? आमची तिसरी पिढी चालली. ओके. हा, तिसरी पेरी. हा. आणि कसा काय म्हणजे जो आमच्या खारीत म्हसोबा आहे, त्या म्हसोबाची काठी आहे. हा, आणि या जल्लोषमध्ये देव रात्रीचा 12ला येतो आणि मंदिरात भेटतो. मंदिरात भेटल्यानंतर हा आमचा सोला पाय पडतो. नंतर ही काठी आम्ही बांधल्यानंतर तिथं मंदिराजवळ घेऊन जातो. मंदिराजवळ घेऊन गेल्यानंतर ही काठी डबल जॉईन तिथं करतो. हा, तिथून जॉईन काठी केल्यानंतर जेव्हा पालखी रामाची येईल तेव्हा आमची काठी उभारली जातं. पहिला मान आमचा म्हसोबाचा. आमची काठी उभारल्याशिवाय दुसऱ्या कोणाला माहिती नाही. नंतर त्याच्यानंतर तिथं आपली खंडोबाची काठी 2 नंबरची असतं. खंडोबाची काठी झाल्यानंतर रामाची काठी असतं. रामाची काठी झाल्यानंतर यात्रा सोहळ्याची जी महिला मंडळाचे पब्लिक येते त्यांचं हे तत्पर होत आहे. आणि या कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर रात्री 8ला पालखी निघतं. रायबारीची पालखी रात्री 8ला निघतं. ही सकाळी 5-5:30ला मंदिरात जातं. हा, जेव्हा देवीचे अंगोल बिंगोळ होतं तेव्हा मग कुठं मागं भोजन असतं, महाप्रसाद. हा, ही परंपरा 120 वर्ष चालली. 120 वर्षापूर्वीची परंपरा. परंपरा मानपान दिला जातो म्हसोबाला. म्हसोबाला मानपान आमच्या लाल लावलं जातं. त्याला हारपान दिलं जातं आणि हारपान दिली जातं. तेव्हा त्याचं मानपान पूर्ण होतं. आणि तिथून वाजत गाजत खाईत ना इथं येतं. आणि इथून नंतर मग मंदिरात जाऊन भेटून शान त्याचं मानपान पूर्ण होतं. तेव्हा मग सोळा दरवर्षाप्रमाणे तुम्ही दरवर्षापासून. आणि ह्या म्हसोबाचा हे बघितला तर त्याचा कलर लाल भगवा. त्या भगव्या कलरने आम्ही त्या भगवाचे जल्लोष करतो. त्या कलरने आम्ही जल्लोष. काका म्हसाची माहिती दिली. ही परंपरा अशी परंपरा कायम वाढवा काही महाराष्ट्रात रूप गाजो. हीच सदिच्छा.
मित्रांनो फायनली 2 काठ्या येऊन झालेल्या आहेत आणि तिसरी काठी येत आहे. जय श्रीराम. पहिली आली ती म्हसोबा होती, सेकंड होती जय खंडोबा अँड तिसरी आली जय श्रीराम. इकडूनच एंट्री होणार आहे जय श्रीरामची. फुल जल्लोष आहे. जय खंडोबा फुल जोशमध्ये आहेत आणि इकडून आत्ता लगेचच जय श्रीरामची काठी येणार आहे. ती बघा यायला सुरुवात झालेली आहे. एक नंबर. एक नंबर. एक अविस्मरणीय सोहळा तुम्ही पाहता आता, जिथे नुसते रंगांची उधळण पाहायला मिळते. आणि इकडे उधळण केलेले आहे जय खंडोबांनी स्टार्ट केलेले उधळण पाहू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो पाहू शकता गणेश दादूच आहे. फक्त चिंबोरी घेऊन नाही आलाय हो, असा झालाय न फोटो काढायला सांगतोय.
पहिला मान झालेला आहे आणि एक काठी वर गेलेली आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त अशी उंच गेली. हे बघा आणि जल्लोष बघा. आता दुसरी काठी जाणार आहे जय खंडोबावाल्यांची आणि तिसरा मान असणार आहे जय श्रीरामवाल्यांना. सो बघूया आता पुढे काय होतं. मित्रांनो पाहू शकता सेकंड पण वर गेलेली आहे जय खंडोबावाल्यांची. तुम्ही पाहू शकता. कोणती मोठी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. पण जल्लोष इकडं झालेला आहे म्हसोबावाल्यांचा. गुल्ले गुलाल उडवलेला आहे लाले लाल. पाहू शकता तिन्ही गाड्या वर गेलेल्या आहेत आणि कोणती मोठी आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. तिन्ही सेम वाटल्यात पण आता बघूया कोणाला मान जातोय. आणि इकडे जल्लोष पाहू शकता, तिघांचा पण जल्लोष एक नंबर आहे. क्राऊड फुल ऑन क्राऊड आहे, फुल ऑन पब्लिक आहे. आणि आत्ता फक्त म्युझिकची वाट बघतात सर्वजण. मित्रांनो काठ्या बघू शकता तुम्ही, ऑलरेडी तिन्ही झालेल्या आहेत. आणि इकडं आहे रंगमंचावर सर्व पब्लिक आली आणि इकडं फुल्ली ट्रॅफिक झाली. ट्रॅफिक पाहू शकता. हे बघा असं जावं लागते आम्हाला. आमचा रस्ता बघा, शिड्या आमच्या बोलवल्यात त्याच्यामुळे आता घरांवरची उड्या टाकून चाललं. बेकार काम आहे. हे बघा तिथं सिग्नल लागलाय, तिथला सिग्नल संपू दे मग सगळी जातील. मित्रांनो पब्लिक पाहू शकता. पेनचा भेटलाय आम्हाला. आणि तिकडं पाठीमागे बॅक साईडला काठे आहेत हे बघा काका. आणि इथून आता खाली जायचं आहे. तेवढा रिस्क आहे बघा. बहुतेक जण स्लॅपवर गेलेत, इकडं तर घरांवर चढलेत. चला आता डायरेक्ट खाली जाऊया.
मित्रांनो फायनली तिन्ही आलीच्या तिन्ही काठ्या तुम्ही पाहू शकता इथं दिसतात। आता विनर कोण आहे क्वेश्चन मार्क सगळ्यांनाच पडला आहे। बिकॉज काठी सर्वात जास्त उंच म्हसोबाचीच वाटते, इथून दिसून येते। तुम्हाला कोणती वाटते नक्की कमेंटमध्ये कळवा। फायनली मित्रांनो ऑलरेडी जल्लोष टाकलेला आहे रावेकरांचा आणि ही व्हिडिओ मी इथंच संपवतो। जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। आणि हा जल्लोष कसा होता तो नक्की कमेंटमध्ये कळवा। चला, रायबा देवी की जय।